आणि ज्याप्रमाणे राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडीच्या न्यायालयामध्ये खटला सुरू आहे, ज्या खटल्यासंदर्भात राहुल गांधी आज मुंबईत आलेले होते, तसंच एक मानहानीचं प्रकरण आहे अरविंद सावंत आणि शायना इन्सी या दोघांमधलं। 2024 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला शायना इन्सी या उमेदवार होत्या। याची बातमी बघण्यापूर्वी दादा भुसे आणि संजय राऊत यांच्यातलं एक प्रकरण महत्त्वाचं होतं, ते सुद्धा मानहानी संदर्भातलं होतं। सामना या वृत्तपत्रामध्ये संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्याविषयी टिप्पणी केलेली होती, परंतु सामनामध्ये छापलेल्या बातमीमध्ये तथ्य नसल्याचं सांगत संजय राऊतांनी एक प्रकारे माफीनामा सादर केला आणि मग दादा भुसेंनी सुद्धा ही केस मागे घेतली, जी मानहानीची होती। 22 जून 2026 ला दादा भुसे यांनी 178 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत सामनामध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली होती। शिवसेनेचे पूर्वाश्रमीचे उपनेते अद्वै हिरे यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बातमी छापली गेली, पण यात कोणतीच सत्यता नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर संजय राऊतांनी मालेगाव कोर्टात माफीनामा सादर केला। मग दादा भुसेंनी सुद्धा संजय राऊतांवरती दाखल केलेला अब्रूनुकसानीचा खटला मागे घेतला। गिरणा सहकारी कारखान्याच्या शेअरमध्ये 178 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला होता। आम्हाला दोघांनाही जेव्हा न्यायालयानं पाहिलं तेव्हा असं केलं, म्हणजे संपलं ना, संपलेला आहे विषय, राहिलेला नाही। ज्यांच्यामुळे विषय निर्माण झाला तेही आमच्यात राहिलेले नाहीत, तेही सत्ता पक्षात गेलेले आहेत। आता त्यांचं त्यांनी पाहावं या मताचा मी आहे। दादा भुसे यांनी अत्यंत ग्रेसफुली हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केलं आणि माझ्या तब्येतीमुळे मला आता फार धावपळ अशी इथे लांब करता येत नाही, कारखाना येता येत नाही, पण जे घडलंय ते उत्तम घडलं। राऊत साहेबांनी याचं सगळं पडताळणी केल्याच्या नंतर त्यांना हे आढळून आलंय की आपण केलेला जो काही आरोप आहे तो चुकीचा आहे, निराखस खोटा आहे। ज्यांनी त्यांना माहिती दिलेली होती, मला अपेक्षित होतं की त्यांनी नाव सुद्धा घ्यायला पाहिजे होतं, आणि मग त्यांनी आत्ताच्या घडीला मालेगावच्या शेतकऱ्यांची, नागरिकांची, सभासदांची दिलगिरी माफी मागितलेली आहे आणि म्हणून त्यांच्या तब्येतीचाही विषय आहे। या सर्व गोष्टींचा विचार करून आज हा खटला मागे घेण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.